ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 102 अध्याय 6 आत्मसंयम योग। सारांश। श्री गणेशाय नमः। केशराने स्नान केलेल्या पिवळ्या नागिणीप्रमाणे ती कुंडलिनी असते। झोपेतून जागी झालेली ती नागिण खूप दिवसांपासून भुकेलेली असल्यामुळे ती चिडलेली असते। आपली भूक शमविण्यासाठी ती देहाचे मांसल भाग भक्षण करते आणि 7ही धातूंचे प्राशन करून आपली तहान भागविते। हे सारे करताना ती नागिण आधार चक्रावरील आपले स्थान सोडित नाही। ह्या स्थितीला पोचल्यावर प्राण आणि अपान हे वायू एक होऊ पाहतात, पण कुंडलिनी तसे होऊ देत नाही। जड आणि जलतत्वे भक्षण केल्यानंतर कुंडलिनी तृप्त होऊन ढेकरा देऊ लागते। त्या ढेकरांमधून विष बाहेर पडते आणि त्यामुळे साधकाची अक्षम झालेली इंद्रिये पुन्हा शक्ती धारण करू लागतात। संतुष्ट झालेली कुंडलिनी सुषुम्नेच्या मुखाशी येते। यावेळी योग्याचा श्वासोच्छ्वास अगदी मंद झालेला असतो। देहाची चैतन्य शक्ती कुंडलिनी बरोबर सुषुम्नेत प्रवेश करते। भ्रुकुटी चक्रामध्ये चंद्रामृताचे जे तळे असते त्याला धक्का बसून ते कलंडते आणि त्यातील अमृत कुंडलिनीच्या मुखात पडू लागते। अस्थिपंजर झालेल्या योग्याचा देह तेजपुंज होऊ लागतो आणि त्याची कांती केशरासारखी होते। अशा वेळी यम देखील त्या योग्याला घाबरतो। वृद्धत्व मागे फिरते, तारुण्य निघून जाते आणि गेलेली बाल्यावस्था पुन्हा प्राप्त होते। योग्याचा देह सुवर्णाप्रमाणे झळाळत असला तरी तो वायुरूपच उरलेला असल्यामुळे तरल होतो। त्यावेळी सर्व सिद्धी त्याच्या सेवेला हजर होतात, पण योग्याला त्याची कामना नसते। त्याचवेळी प्राणचैतन्याच्या सहाय्याने कुंडलिनी सुषुम्नेच्या मार्गाने वर चढत असते। योग्याला अनाहत ध्वनी ऐकू येतो। सहस्त्रार कमळ फुलू लागते। त्या कमलामध्ये शिवतत्व असते। हृदयाकाशात आलेली कुंडलिनी आपले तेज त्या शिवतत्वाला अर्पण करते आणि मग ती प्राणमय चैतन्य रूपाने उरते। ह्या स्थितीमध्ये योग्याचे स्वत्व शिल्लक राहत नाही। ज्ञानेश्वर म्हणतात, देहत्व धारण करून देह हेच साधन वापरून पुन्हा देह धारण करावाच लागणार नाही, असा हा नाथपंथी योग आहे। भगवंत म्हणतात, असा हा योगी आकाशगामी होतो व पाण्यावरही चालू शकतो। वायुतत्व झालेला तो योगी वायूच्या धर्माप्रमाणे आकाशतत्वाशी एकरूप होऊ लागतो, कारण जगदंबा कुंडलिनी प्रणवाच्या पाठीवर पाय देऊन ब्रह्मस्थानी असलेल्या शिवतत्वाला आलिंगन द्यावयास सिद्ध होऊ लागते। शिवतत्वाशी कुंडलिनीचे मिलन झाल्यानंतर तो योगी परब्रह्म रूप होतो, म्हणजेच तो योगी जीवाशिवाचे ऐक्य साधतो। या ऐक्याचे वर्णन शब्दातीत आहे। ते ऐक्य अनुभवाला येते आणि हा अनुभव घेणाऱ्यालाच सिद्ध म्हणतात। ज्या परब्रह्मापासून महाभूते निर्माण होतात ते परब्रह्म मीच आहे। भक्तांच्या प्रीतीसाठी आणि त्यांच्या रक्षणासाठी मी येथूनच मानवी अवतार धारण करीत असतो। जे पुरुष मी सांगितलेल्या मार्गाने वाटचाल करतात ते शेवटी माझ्याच स्वरूपाला प्राप्त होतात। यावर अर्जुन म्हणाला की देवा, तुम्ही जे सांगत आहात त्याचे मला आकलन होत आहे, पण मार्ग समजला म्हणजे साधना जमेलच असे नाही। ही साधना कोणी करावी आणि त्याची योग्यता काय असावी हे मला समजावून सांगा। श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, योग्यता असल्या वाचून ह्या जगात कोणालाही कोणतीही गोष्ट प्राप्त करता येत नाही। जो साधक खरा विरक्त आहे आणि ज्याने आपल्या देहाला यमनियमांनी ताब्यात ठेवले आहे तोच ह्या मार्गाचा अधिकारी आहे। उचित आहार घेणारा, जागरण न करणारा, अति झोप न घेणारा, माफक बोलणारा आणि आवेशाने न चालणारा असा जो आहे
त्याला हा अधिकार आहे. अशा आचरणामुळे धातू साम्य राहते आणि देह आनंदी राहतो. असे आचरण करणे हा देखील योगच आहे आणि त्याच्या अभ्यासानेही आत्मलाभच होतो. जो दैववान पुरुष असे आचरण ठेवतो त्यालाही अंती मोक्ष लाभतो. अर्जुना, तू अशी साधना करायला घाबरतो आहेस की काय? पुरुषाची इंद्रिय असा अभ्यास करायला तयार नसतात, पण अंती कल्याण करणारी गोष्ट ही आरंभी अवघड आणि त्रासदायक वाटत असली तरी ह्या योग साधनेसारखी दुसरी सुलभ अशी साधना नाही. त्यासाठी तुला चित्तामध्ये धैर्य धारण करावेच लागेल. हे करताना इंद्रिय तुला विरोध करतील, पण चित्त एकदा बाह्य विषयांकडून अंतरात वळल्यावर आपणच आत्मतत्व आहोत असा तुला अनुभव येईल. पुढे पुढे चित्त देहभावाच्या पलीकडे जाईल. मग ह्या चित्ताला बाह्य जगातून होणारी कोणतीही घटना सुख वा दुःख यांनी ग्रस्त करू शकणार नाही. अशा पुरुषाची मनोबुद्धी शांत होऊन आत्मभावात स्थिर राहते. परब्रह्म प्राप्तीचा आणखी एक सोपा मार्ग आहे. साधकाने ब्रह्मज्ञान प्राप्तीचा निश्चय करावा आणि त्या निश्चयापासून विचलित होऊ नये. अशा निश्चयाने चित्त स्थिर होते आणि ते स्थिर होत नाही असे वाटले तर त्याला जाऊ द्यावे, पण इंद्रियांना चित्ताच्या मागे जाऊ देऊ नये. चित्त जेथे जाईल तेथून निश्चय त्याला परत घेऊन येईल आणि मग ते स्थिर होईल. नंतर ते सावकाश आत्मसुखाचा अनुभव घेऊ लागेल. हा मार्ग देखील अवघड वाटत असेल तर सर्व विश्व हा ईश्वर तत्वाचा पसारा आहे हा भाव तू दृढ कर. त्यामुळे चित्त कोठेही गेले तरी ते ईश्वर तत्वाशी संयोग पावत आहे हे तुला जाणवेल. हे साधल्यावर शुभ अशुभ कर्मे आणि सुखदुःखे उरणार नाहीत. ह्या वर्तनाने देखील आत्मसुखाचा लाभ होतो. म्हणून अर्जुना, तू समदृष्टीचा अभ्यास कर. हरिः ओम हरिः ओम हरिः ओम. हरये नमः हरये नमः हरये नमः.